आता मागच्या कालखंडामध्ये देवेंद्रजी उपमुख्यमंत्री असताना मला त्यांनी सांगितलं की आपण धर्मदाय रुग्णालय, आपल्याला माहीत असेल की धर्मदाय रुग्णालय म्हणजे ज्या रुग्णालयांनी ट्रस्टच्या अंतर्गत रजिस्टर असेल, शासकीय जागेत असेल, टॅक्सेशनमध्ये फायदा असेल, अशा रुग्णांना निर्धन आणि दुर्बल घटकांसाठी 20% खाटा असतात. निर्धनला फ्रीमध्ये असतं, दुर्बलला 50% असतं. ते जे आहेत त्यांनी ओव्हरऑल भाड्याच्या पोटी ट्रान्झॅक्शनचा 2% IPF म्हणजे निर्धन रुग्ण जे निधी असतं त्यात टाकायचं आणि त्यातनं ती वजावाट करायची. 2006ला माननीय उच्च न्यायालयाने ही योजना डिफाईन केली. आता माननीय उच्च न्यायालयाने यासाठी डिफाईन स्वतःच योजना बनवली. कारण का, लॉ अँड ज्युडिशरीला चॅरिटी कमिशनर असेल, जॉईंट चॅरिटी कमिशनर असेल, प्रधान सचिव लॉ अँड ज्युडिशरी असेल, सेक्रेटरी लॉ अँड ज्युडिशरी असेल, हे सर्व जज असतात. त्यांना असं वाटलं की आपले कलिग आहेत त्यामुळे त्यांनी डिफाईन केली. परंतु त्या योजनेचा म्हणजे विनियोग जो झाला आतापर्यंत आम्ही पाहिला तो कुठेच नाही झाला व्यवस्थित. यांनी फक्त जागा करोडोच्या आपल्या घेतल्यात, पण त्याच्यावर मॉनिटरिंग कोणाचं नव्हतं. जे मनात पडलं मोजकेच मला माहिती आहे तर मीच करून घ्यायचो, एखादी राजकीय नेत्याला माहिती तोच प्रेशर करून घ्यायचा. माननीय देवेंद्रजींनी याचा कक्ष स्थापन केला, पहिल्यांदा अमेंडमेंट अधिवेशनमध्ये आणल्या आणि आता योजनेचं अंमलबजावणी ही राज्यस्तरावरून करतोय आपण. आणि ती इतक्या प्रमाणात होती की जिची इफिशियन्सी वापर करण्याची 2% होती ती आता 67% झालेली आहे. म्हणजे एक योजनाचं आपण मॉनिटरिंग करू शकतो तर कसं वाढू शकतो याची सुद्धा रचना केली. बेसिक रेटला बिल लावलं पाहिजे, जे आपल्याला बिल आकारलं जातं त्याच्यावर सुद्धा आम्ही कंट्रोलिंग आणलं. असं करतानाच मग आता त्यांनी माझ्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीचं काम दिलं आहे.